नमस्कार. तुम्ही ही गादी कोणाकडून घेतली होती? मी सौरभ पाशे. बरं, आपलं नाव काय सर? माझं नाव विशाल शिवाजी नरवडे. विशाल शिवाजी नरवडे. गाव? साक्षर तुमची पण आम्ही इथं स्थायिक झालो. बरं, म्हणजे हिरडपुरीला. बरं, हिरडपुरीचे तुम्ही गादी कोणासाठी घेतली होती? गादी आमच्या वडिलांसाठी. बरं, वडिलांसाठी किंवा म्हणजे काय त्यांना दुखत काय होतं? त्यांचा म्हणजे बॉलचा प्रॉब्लेम होता. बरं, भरपूर जागेवर दाखवून आम्हाला काही रिझल्ट भेटला नाही. बरं, असंच एक दिवस गादीची माहिती भेटली वडिलांना. वडिलांनी परस्पर सौरभ पाशेला फोन केला. बरं, त्यांच्याकडून गादी मागितली. बरं, त्यांना मग आज चांगल्या प्रकारे. बरं. ज्यावेळेस गादी आणली होती त्यावेळेस वडिलांना म्हणजे त्यांनी पूर्ण माहिती दिल्यामुळे मागवली का आणून दिली, कसं केलं? नाही, त्यांनी सांगितलं होतं समजा की गादीने बरेचसे पेशंटला फरक पडते आणि आमच्या गावात पण भरपूर लोकांनी घेतलेले होते. बरं, आपण आता इतकं ट्रीटमेंट तिथं पुढे चौकट केलंय म्हणलं 2-4 हजार रुपयासाठी घ्या म्हणलं. ह्या जी गादी आपली आहे साई वडिलांची, ही जी वडिलांनी वापरली, वडिलाला वापरल्यानंतर किती दिवसांनी फरक पडला? 2-2.5 महिने. बरं, 2.5 पडला. म्हणजे आता ते जे काय अंतरुणावर होते ते आज बाहेर फिरताय. आज तुमची बघायला आलं तुम्ही बीडला. बरं, आज आलं ते बीडला गेलेलं. ठीक आहे. परंतु ह्या गादीवर जे काही झोपून झालं, बरं, ज्यावेळेस तुम्ही पहिली गादी पाहिली होती आमची त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? मीच अक्षरशः हसलो होतो सर. म्हणलं आता इतके